आपण गोष्ट लक्षात ठेवून त्याचं जर का आपल्याला पुढच्या काळासाठी आपण जर का काही त्याचं सकारात्मक रूप आपल्याला देता आलं तर लहान मुलं सुद्धा रागीट असतील किंवा जर का ती भरपूर चिडखोर असतील तर त्यांना जर का प्रॉपर चॅनलाइज केलं त्यांची एनर्जी तर उद्योजक घडू शकतो असं मला वाटतं. त्याच वाण्याकडे परत गेलो, त्यांनी सांगितलं तांबा पितळ आहे कुठे. मी म्हटलं ठीक आहे. मग आम्ही स्वतःच आमच्याकडे 1-2 कामगार होते, ते नोकरी मागण्यासाठी ते कुठले उद्योग चालू आहे त्याचं आमचं ते 1000 फुटामध्येच चालू होतं. एकीकडे आम्ही ताजमहाल हॉटेलला सप्लाय करत होतो सगळ्या वस्तू. त्याचवेळी पितांबरी पावडर पण बनवायला सुरुवात केली होती. नातेवाईक तर आमच्याकडनं विकत घेऊन द्यायला सुरुवात झाली होती. 2 रुपये त्या पावडरची किंमत होती. 100 ग्रॅमचं पाऊच होतं. आणि मग प्रत्येक चाळीमध्ये जायचं. समजा ही चाळ आहे तर हँडबिलं आणि ती फ्री सॅम्पल प्रत्येक चाळीमध्ये वाटायचं. दुसऱ्या दिवशी परत जायचं, त्यांना डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवायचं आणि मग ज्यांना आवडेल ते पावडर विकत घ्यायचे. आणि मग ताबडतोब पण काही विकत घ्यायचे, काही दुसऱ्या दिवशी विकत घ्यायचे. मग तो जो माझ्यावर मुलगा होता तो म्हणाला की साहेब तुम्ही सगळ्या चाळींमध्ये येऊ नका, मला तुम्ही कमिशन द्या, मी तुमची पावडर विकेन. मग त्याने एक जोडीला मुलगा घेतला आणि तो सगळ्या चाळींमध्ये जायला सुरुवात केली. आणि रोज 25 पुड्या 50 पुड्या अशा त्याच्या विकल्या जाऊ लागल्या. करता करता एका मुलाची 5 मुलं झाली, 10 मुलं झाली आणि हा पसारा वाढला. काही दुकानदारांनी बघितलं की मुलं इथे येऊन चाळींमध्ये विकतात. त्यांना विचारलं तुम्ही काय विकता? मी पितांबरी विकतो. पितांबरी काय आहे? तांबे पितळची पावडर, भांड्याची पावडर आहे. तर आम्ही त्यांना 1 रुपया कमिशन देत होतो. त्या मुलांनी काय केलं, त्यातले 50 पैसे त्या वाण्याला दिले, म्हणजे 50 पैसे स्वतःकडे ठेवले. आम्ही म्हणलं ते मुलं 1000 पुढे न्यायला लागली. तर तुमचं सेल कसं काय वाढलं, तुम्ही काय करता काय? तर त्याची सांगायला तयार नव्हते, कारण त्यांना माहिती होतं की आम्ही जर का त्या वाण्यांना माल विकला तर त्यांचं कमिशन फुकट जाईल. मी त्यांना सांगितलं तुमचं कमिशन काय फुकट जाणार नाही, तुम्हीच त्या वाण्यांना द्या. नंतर सांगितलं की आम्ही दुकानामध्ये द्यायला सुरुवात केलेली आहे. मग दुकानदारांकडे ती पितांबरी जायला लागल्यानंतर मग आमचे जे वाणी होते तेच आमच्याकडे आले आणि म्हणाले का आम्हाला एजन्सी द्या. मला एवढा आनंद झाला, कारण त्याच वाड्याने माझा अपमान केला होता. मी म्हटलं त्याला अरे तुझ्याकडे एजन्सी आहे का, कारण तो एक दुकान घेऊन बसलेला होता. मग एजन्सी हा कन्सेप्ट त्यावेळी मग माहिती झाला होता. आणि मग एजन्सी नसल्यामुळे मग आम्ही त्यांना ती काही एजन्सी दिली नाही. मग वेगवेगळे डिपार्टमेंट चालू करायला पाहिजे, कारण माझं मॅनेजमेंटचं शिक्षण झालेलं होतं. आणि DBMमध्ये मार्केटिंगचं एक डिपार्टमेंट असतं, अकाउंट्स असतं, प्रोडक्शन असतं, क्वालिटी कंट्रोल असतं, R&D असतं. ही सगळी डिपार्टमेंट चालू करायला सुरुवात केली. माझे मेवणे होते ते दिल्लीला होते, त्यांना मार्केटिंग मॅनेजर म्हणून त्यांना बोलवलं. मग नंतर ते 5 वर्ष त्यांनी मार्केटिंगचं डिपार्टमेंट चांगलं तिथे उभं केलं. माझा मित्र होता मदन टोळ म्हणून, तो R&Dमध्ये त्यांनी जॉईन झाला. असं एक एक करत पितांबरीचं जे काही छोटंसं जे घरी चालू झालेला उद्योग होता तो इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये तो गेला. आणि त्याच्यानंतर साधारण हळूहळू वाढत पहिल्यांदा आपण सीमोल्लंघन करत ठाण्याच्या बाहेर मुंबई बोरिवली मस्जिदचा एक व्यापारी होता, त्यांनी खूप सपोर्ट दिला आणि होलसेल मार्केटमध्ये पितांबरी सगळीकडे जायला लागली. पुण्याचा मावणी एजन्सीज म्हणून होते. आणि सुरुवातीचे जे सगळे विक्रेते होते ते घरगुती स्वरूपाचे होते. म्हणजे पितांबरी नावाचं प्रोडक्ट माहिती झाल्यानंतर आम्ही ते कमिशनचं चालूच ठेवलं होतं. 1 रुपयाला आम्ही ती पावडर सगळ्याला कोणाला विकायचं असेल तर आम्ही देत होतो. आणि 1 रुपया कमिशन म्हणजे खूपच होतं, 50% कमिशन होतं. आणि रोज महिन्याला जरी 50-100 पुड्या विकल्या तरी 50-100 रुपये कुटुंबाला ज्यांना पगार कमी मिळत असत त्यांना मिळत होते. पण हळूहळू तेच उत्पादन दुकानात जायचं, दुकानातून एजन्सीमध्ये कन्वर्ट व्हायचं आणि करता करता महाराष्ट्रभर पितांबरीचा गाजावाजा झाला. आणि मग असं झालं की आता ही जी जाहिरात बनवली पाहिजे. आणि मग पहिली जाहिरात ही त्याच्यामुळे फेमस झाली की बायको गेली माहेरी काम करी पितांबरी, हे जे स्लोगन होतं ते आम्ही आमच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. आणि राजेश दर्यापूरकर म्हणून माझा एक चुलत भावाचा मित्र होता, तो आणि जीजी फिल्म्समध्ये तो काम करत होता इथे दादरला. तर कारण गृहिणी हे आमचा ग्राहक जो होता तो गृहिणी होता. आणि त्यावेळी सांस्कृतिक महाराष्ट्र किंवा भारत आणि मग माहेरी जाणं हे एखाद्या कुठल्याही विवाहित स्त्रीसाठी अत्यंत एक वेगळीच त्यांचं जे माहेरशी नातं होतं. आणि बायको गेली माहेरी म्हणजे खरं म्हणजे ते पुरुषांनी आम्ही प्रशांत दामलेला दाखवलं होतं जाहिरातीमध्ये की बायको त्याची माहेरी जाते आणि सगळी भांडी घासायची पडलेली असतात, प्रशांत दामले ती भांडी घासतो आणि मग कोणीही पुरुष घासू शकतात असं दाखवायचं होतं. तर महिलांचा गैरसमज झाला आणि काही 1-2 मोर्चे पण आमच्या इकडे आले की अरे बायकांनीच काय भांडी घासायचीत का. म्हटलं तुम्ही नीट जाहिरात बघा, बायकांनी भांडी घासायची असं आम्ही म्हणत नाही आहोत, प्रशांत दामलेला भांडी घासायला दाखवलेलं आहे.
मग त्यांचा गैरसमज दूर झाला आणि मग पितांबरी म्हणजे बायको गेली माहेरी काम करी पितांबरी, आणि मग प्रत्येक खेडोपाडी आम्ही त्याची टी व्हीवरती जाहिरात केली आणि सगळीकडे ती पितांबरी प्रसिद्ध झाली आणि सर्वदूर आम्हाला त्याचं ब्रँड नेम जे पाहिजे होतं ते एस्टॅब्लिश झालं. पितांबरीचा हा प्रवास करत असताना नंतर मग वेगवेगळ्या स्टेट्समध्ये जायचं होतं. बरेचदा उद्योजकांचं असं दिसतं की आपल्या गावामध्येच एखाद्या दुकानामध्ये किंवा आपण बघतो की तिथेच ते थांबतात, म्हणजे पुढे जात नाहीत. कारण आता समजा कर्नाटकात जायचं आहे, गुजरातमध्ये जायचं आहे, तर तिथली भाषा शिकली पाहिजे, तिथली माणसं घेतली पाहिजे, त्या भाषेमध्ये संपूर्ण आपलं जे प्रॉडक्ट आहे ते कन्वर्ट केलं पाहिजे, तरच तुम्हाला तिकडे प्रवेश मिळेल. म्हणजे अजून जर का उद्योग वाढवायचा असेल. आणि त्याची अशी एक हकीकत झाली की मी त्यावेळी अनेक उद्योजकीय संघटनांमध्ये सुद्धा काम करत होतो आणि आपल्याला माहिती आहे की आपले मनोहर जोशी आहेत, त्यांची जी एक संघटना होती भारतीय, त्यांचं उद्योजकांसाठीची एक त्यांनी काढलेली होती. तर त्या ह्याच्यामध्ये यशवंत सभागृहामध्ये त्याचा कार्यक्रम होता आणि ते त्यावेळी 2000 सालची गोष्ट आहे. ते अवजड उद्योगमंत्री होते. मी ठाण्याचं काम करत असल्यामुळे मराठी व्यापारी मंडळ असं काहीतरी त्याचं नाव होतं आणि मी पुढेच बसलेलो होतो. त्यांनी विचारलं की उद्योजकांनी संपूर्ण 1000 उद्योजक त्या सभागृहात बसलेले होते आणि वार्षिक कार्यक्रम होता आणि त्यांनी विचारलं की 100 कोटी टर्नओव्हर असलेले किती लोक आहेत, त्यांनी हात वर करा. मी पुढच्या रांगेत बसलेलो होतो. आमचा टर्नओव्हर 10 कोटी होता त्यावेळी. तर मी मागे वळून बघितलं, मला असं वाटलं की एक 10-20 लोक तरी हात वरती करतील. बघतो तर काय कोणाचाही हात वरती नाही, स्मशान शांतता. तर मनोहर जोशी एकदम भडकले. काय म्हणे मराठी आपण सगळे हे करत असतो ते करत असतो, फार आम्ही असे होत नाही, आम्ही तसे होत, 100 कोटी असलेला एकही उद्योजक या इथे नाही. मग त्यांनी थोडंसं सावरून घेतलं आणि विषय त्यांचा पुढे नेला, उद्योजक कसं झालं पाहिजे काय. माझ्या मनाला ते खूप लागून राहिलं आणि मी नंतर कार्यक्रम संपल्यानंतर मनोहर जोशींना जाऊन भेटलो आणि त्यांना म्हटलं की सर की तुम्ही आज आमचे डोळे उघडलेत, बाकीच्यांचं मला माहीत नाही, पण येत्या 10 वर्षामध्ये 100 कोटी टर्नओव्हर करण्याचं मी आज इकडे आपल्याला निश्चित करतो आहे आणि ज्यावेळी 100 कोटी होईल माझा टर्नओव्हर त्यावेळी तुम्हाला येऊन भेटून मी तुम्हाला सांगेन. आणि मागच्या 2 वर्षापूर्वी आमचा 100 कोटी टर्नओव्हर झाला आणि त्यावेळी मनोहर जोशींना आम्ही जाऊन भेटलो, त्यांना चांदीच्या गणपतीची मूर्ती दिली. पण तो 100 कोटीचा जो प्रवास होता, 10 कोटीपासून 100 कोटी ही सोपी गोष्ट नव्हती. भावनेच्या भरामध्ये आपण एखादा काहीतरी निश्चय करतो आणि मग ते निभावून नेताना जी काही धावपळ होते तर ती म्हणजे एक लक्षात आलं की 10 वर्षामध्ये 100 कोटी करायचं म्हणजे प्रत्येक वर्षी तो दुप्पट झाला पाहिजे. 20 कोटी, 20चा 30, 30चा 50. आणि टर्नओव्हर वाढत असताना प्रॉफिटेबिलिटी वाढली पाहिजे. कारण का इन्व्हेस्टमेंट जर का तुम्हाला नसतील तर तुम्हाला लोनची कर्ज म्हणजे लोन जे घेतलेलं असतं त्याची कर्ज फेडण्यासाठी आपल्याकडे पैसे राहत नाहीत. आणि मग आता धंदा कसा वाढवला पाहिजे, मग सगळे विचार सुरू झाले. आणि मग आमचे श्रीनिवास पंडित म्हणून इकडे दादरला एक खूप कन्सल्टंट होते, लोकसत्तामध्ये त्यांची अनेक सदरं त्यांची उद्योजकतेवरती येत होती. तर मी त्यांना म्हटलं की ते कोकणातलेच होते, रत्नागिरीचे. त्यांना म्हटलं की काका आम्ही असं तर ठरवलं आहे 100 कोटी टर्नओव्हर करायचं आहे. त्यांनी पहिली शाबासकी दिली मला की अरे 100 कोटी तुझा 10 कोटी टर्नओव्हर आहे आणि 100 कोटी तुला करायचं आहे, पण ठीक आहे तुझा जर का निश्चय असेल तर तुला संपूर्णपणे तुझ्या पाठीशी उभा आहे मी. आणि मग त्यांनी जे त्यांचं पुस्तक पण आहे थॉट लीडर्स नावाचं, वाचनाची आपल्याला आपण ही ठेवली पाहिजे की माझ्याकडे जसं तुमची आता लायब्ररी आहे, लायब्ररीमध्ये जशी 10 कपाटं आहेत तशी मला पण पुस्तकाचा खूप आवड आहे. माझ्याकडे सुद्धा फक्त मॅनेजमेंटची किंवा उद्योजकांच्या चरित्राची 10 कपाटं आहेत. तर बायको मला नेहमी म्हणत असते की आता एक तर तुमची पुस्तकं राहतील नाही तर तुम्ही राहाल घरामध्ये गमतीनी, म्हणून बाजूचा एक ब्लॉक विकत घेतला आणि तिथे आता लायब्ररी आहे. ती लायब्ररी आता आम्ही आमच्या ऑफिसमध्ये शिफ्ट करणार आहोत आणि तिथे आता लायब्ररी आम्ही ती चालू करू. थॉट लीडर्स म्हणजे विचार, आपल्याला काय करायचं आहे की जर का विचार न करता आपण जर का एखादं काही करत बसलो तर धंदा आपला मोठा होणार नाही. आणि म्हणून त्यांनी त्याला थॉट लीडर्स, आणि जे कोण त्यावेळचे उद्योजक होते, किर्लोस्कर असतील, टाटा असतील, असं त्यांनी 24 उद्योजकांचं चरित्र त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेली होती. आणि त्यांनी मला सांगितलं की कोर ग्रुप म्हणजे जसं एखाद्या कंपनी असतात त्याच्यामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात किंवा त्यांची कोर टीम असते, तशी आपल्याला असायला पाहिजे. जसं आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं, महाराष्ट्र म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे आणि त्यांचं अष्टप्रधान मंडळ होतं.
शिवाजी महाराजांनी अनेक गोष्टी चांगल्या केल्या की त्यांनी त्या सरंजामशाही बंद केली आणि अष्टप्रधानांच्या मार्फत त्यांनी सगळा राज्यकारभार केला. तसंच उद्योगामध्ये सुद्धा जसे अष्टप्रधान मंडळ, जसे आपले मंत्रिमंडळ आपण जे काही आपण बघतो, तसंच उद्योगामध्ये कोर ग्रुप किंवा एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असं त्याला म्हटलं जातं. तर ती आम्ही स्थापन, आमच्याकडे डिपार्टमेंट होती पण डिपार्टमेंटचे प्रमुख कोणीच नव्हते. म्हणजे जनरल मॅनेजर R&D, जनरल मॅनेजर क्वालिटी कंट्रोल, जनरल मॅनेजर फायनान्स, जनरल मॅनेजर मार्केटिंग, जनरल मॅनेजर मीडिया, असे सगळे आम्ही विभाग सुरू केले आणि त्या विभागांना स्वातंत्र्य दिलं आणि त्या मार्फत की जी काही रिक्रुटमेंट असेल, जनरल मॅनेजर HR म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, आधी पर्सनल डिपार्टमेंट असायची आणि हे सगळं शिकत गेलं. म्हणजे हे कसं होत गेलं हे आता मागे वळून बघताना आश्चर्य वाटतं आहे. पितांबरीला आता 25 वर्ष झाली. मागच्या वर्षी 89 साली पितांबरी हे नाव आम्ही पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. पण एवढे अनुभव, एवढ्या प्रकारची माणसं आणि जवळजवळ आता सर्व राज्यांमध्ये पितांबरीचा व्याप वाढलेला आहे. जगामध्ये आम्ही जवळ 25 देशांमध्ये एक्सपोर्ट आम्ही करतो आणि हे करत असताना असं मात्र लक्षात आलं की प्रॉफिट आमचा कमी आहे. मी प्रत्येक आपल्या जो कोण उद्योजक असतो त्याला चढ उताराला सामोरं जावं लागतं. अनेक उद्योजकांना तसा लक्ष तर का नसेल, कारण काय सेल आणि प्रॉफिट याच्यामध्ये फरक आहे मित्रांनो. आणि जसं आपण ते नंतर ते गाणी आहेत किंवा खूप असं काय की जसे दुधामध्ये लोणी किंवा आपण म्हणतो की ऊसामध्ये साखर, म्हणजे ऊस किती उत्पादन झाला त्याला महत्त्व नाही आहे, त्या ऊसापासून साखर किती मिळाली याला महत्त्व आहे. तसं उद्योगाचा सेल्स टर्नओव्हर तुमचा किती मोठा आहे याला महत्त्व नाही आहे. तुम्हाला प्रॉफिट, नेट प्रॉफिट तुम्हाला किती मिळतो इन्कम टॅक्स भरल्यानंतर, ह्याला अत्यंत महत्त्व आहे. आणि त्याच्याकडे आमचं दुर्लक्ष झालं आणि उद्योगाची एकदम अशी स्थिती आली की आता हे कर्ज फेडायचं कसं. आणि मला त्याचवेळी असं एक आम्ही आश्रमाला एक डोनेशन द्यायचं होतं आणि माझ्या मनामध्ये असं आलं की आमच्या घरामध्ये तर सगळं देवदेवतांचं सगळं चालू असायचं, घरी विष्णू सहस्त्रनाम असायचं चालू आणि त्या प्रॉफिटमुळे म्हणजे प्रॉफिट कमी आहे याच्यामुळे मला एकदम असा धक्का बसला की आता उद्योग चालवायचा कसा. आणि एकदम असं डिप्रेशन आलं. म्हणजे 2 मुलं तोपर्यंत झालेली होती, गाडीबिडी सगळं होतं. आमच्याकडच्या लोकांना याची अजिबात जाणीव नव्हती की आपल्या मालकांना काय चिंता आहे आणि त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अत्यंत असं एक प्रकारचं म्हणजे कोणाशी बोलू शकत नव्हतो. आईवडिलांना काय सांगणार. आणि त्याचवेळी आमच्या फॅक्टरीमध्ये पण स्ट्राईक झालेला होता. तर आणि आमचे वकील एक होते मित्र, त्यांनी सांगितलं होतं तू गुजरातला एक फॅक्टरी चालू करून ठेव. त्याच्यामुळे एक चांगलं होतं की प्रोडक्शन थांबलं नव्हतं आणि कारण FMCG प्रॉडक्ट, डुप्लिकेट प्रॉडक्ट्स लगेच येतात. एखादा प्रॉडक्ट जर का मागे गेला तर ती जागा भरून लगेचच निघते, खूपच टेन्शन होतं. आणि मग मी असं त्याचवेळी आमचा एक आश्रम होता सनातन संस्थेचा आणि त्याला डोनेशन द्यायचं असं माझ्या मनामध्ये होतं. आणि मी सनातन संस्थेची संबंधसुद्धा ह्या ह्याच्यातूनच आला की संघाचा स्वयंसेवक होतो पण भगवा ध्वज हा गुरुस्थानी होता, त्यामुळे कोणी गुरु असत नाहीत अशा प्रकारचं सुद्धा एक मानसिकता होती. आणि त्या ह्याच्यामध्ये असं लक्षात आलं की एक असं कारणी वेगवेगळ्या मी मनाला स्वस्थताच नव्हती. माझा भाऊ म्हणाला की तुला अकाली, तुला असं जरा मोठेपण ज्याला म्हणतात किंवा जरा असे एक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये रिटायर झाल्यानंतर जी स्थिती येते ती तुला आत्ताच आली, कारण तुझ्यावरती जबाबदारी आत्ताच खूप लहानपणी पडल्या. मग मी परत नामस्मरण सुरू केलं, विष्णू सहस्त्रनाम म्हणत असे, रामरक्षा म्हणत असे. पण जो एकाकीपणा जो होता आणि जी भीती होती ती काही केल्या नाहीशी होईना. आणि ह्याला काहीतरी आध्यात्मिकच उपाय असला पाहिजे असं माझ्या मनामध्ये आलं. आणि मग मी साधनेला सुरुवात केली आणि नामस्मरण असेल, नाम सत्संग सत्सेवा त्याग अशा सगळ्या गोष्टींनी सुरुवात केल्यानंतर मनामध्ये मग खूप चांगल्या प्रकारच्या गोष्टी पुन्हा यायला लागल्या आणि मग पुन्हा स्वतःला सावरून घेतलं. आणि त्यावेळी मला जे गोष्टी लक्षात आल्या तर त्यांनी जे काही सिद्धांत त्यांनी सांगितले ते आता मॅनेजमेंटच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ते खूपच उपयोगी पडतात. आणि त्यावेळी मी असं एक ठरवलं होतं की आपण 10 लाख रुपयाचं डोनेशन आश्रमाला द्यायचं, पण पैसे तर नव्हते. मी महालक्ष्मीचं नामस्मरण सुरू केलं, कारण लक्ष्मी ही पैशाची देवता आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता कोणी विश्वास ठेवा तुम्ही ठेवू नका, साधारण 1-2 महिने गेले माझं रेग्युलर नामस्मरण चालू होतं आणि अचानक मला सांगलीहून फोन आला
की इकडे आम्ही एक उद्योगाचं मासिक चालवतो आणि यावर्षीचा उद्योगश्री पुरस्कार आम्ही तुम्हाला देणार आहोत. आणि उद्योगश्री पुरस्कार मी म्हटलं तुम्हाला माझं नाव कोणी सांगितलं, त्यामुळे नाही आमचे लोक असतात पत्रकार, त्यांना आम्ही विचारलं की मुंबईतले कोण उद्योजक आहेत, तर पितांबरीचं नाव आमच्या डोळ्यासमोर आलं आणि आम्हाला तुम्हाला पुरस्कार द्यायचा आहे. त्याच्या आधीमध्ये एप्रिलमध्ये माझ्या बहिणीचा फोन आला, चुलत बहिणीचा, आणि केळशी नावाचं एक गाव आहे आपल्या दापोलीच्या जवळ, तर तिथे उत्सवाला नेहमी ती बोलवत असे. मला काही तिथे जायला जमलं नव्हतं, तर त्यावर्षी तिथे जाण्याचं मी ठरवलं. आणि तो रात्री चंद्राच्या ह्याच्याप्रमाणे तो उत्सव चालू होतो आणि 8 वाजता 9 वाजता चंद्राच्या ह्याच्याप्रमाणे चंद्रोदयाप्रमाणे तिकडे जायचं असतं. तर ते जेव्हा देवळात गेलो तेव्हा लक्षात आलं ही महालक्ष्मीचाच उत्सव आहे, म्हणजे ती देवी जी होती ती महालक्ष्मीच होती. तो मी पुरस्कार घेण्यासाठी मे महिना होता, आम्ही ठरवलं की सांगलीला जायचं. सांगलीला जाण्याचं ठरवलं. मी म्हटलं आपल्याला हा जो पुरस्कार मिळतो, आपली आर्थिक स्थिती पण चांगली आहे, आपण महालक्ष्मीचं नामस्मरण करतो, तर आपण आधी कोल्हापूरला जायचं आणि कोल्हापुराहून मग सांगलीला जायचं. आणि तशाप्रमाणे आम्ही कोल्हापूरची तिकीटं काढली. तर 8 दिवस आधी त्या आयोजकांचा फोन आला की आम्ही गेली 11 वर्ष हा कार्यक्रम आम्ही सांगलीमध्ये करतो आहे, यावर्षी आम्ही तो कोल्हापुरात करणार आहोत. मला एकदम अंगावरती एक काटा आला की अरे आपण कोल्हापूरला देवींच्या तिकडे जाऊन दर्शन घेऊन सांगलीला जायचं, तर देवीने आपल्याला तिकडेच बोलवून घेतलं. झाला तिकडे कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. तर आमचे कोल्हापूरचे जे एजंट होते त्यांनी होलसेल दुकानदारांची मीटिंग ठेवली होती आणि जे होलसेलमध्ये चांगले सेल करत होते त्या लोकांसाठी त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही या, तुमच्या हस्ते ती सगळ्यांना आपण बक्षिसं देऊ. मी म्हटलं अरे तिकडे कार्यक्रम झाला आहे, आता परत तुम्ही इकडे कशाला वेगळा कार्यक्रम करताय. नाही, आमच्या सगळ्या दुकानदारांची इच्छा आहे की तुमचा सत्कार करायचा. ठीक आहे, मग आम्ही तिथे कोल्हापूरमध्ये संध्याकाळी कार्यक्रम होता आणि मग तिथे सगळ्यांना बक्षिसं वगैरे दिली आणि त्यांनी मला पण एक भेट दिली. मी कधी भेट तिथे उघडून बघितली नाही. अर्थातच कोल्हापूरला कार्यक्रम होता, सकाळी आधी आम्ही महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि मग त्या कार्यक्रमाला गेलो. मी ठाण्याला आलो आणि ती भेट उघडून बघितली तर त्यांनी चांदीची म्हणजे महालक्ष्मीची मूर्ती मला भेट म्हणून दिलेली होती. माझ्या असं लक्षात आलं की अनेक गोष्टी आपण स्वकर्तृत्वाने किंवा स्वतःच्या बुद्धिमत्तेने आपण करत असतो, पण ज्यावेळी तिथे आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे बऱ्याच लोकांना किंवा पत्रकार जे असतात किंवा पेपरांमध्ये आपण असं वाटतं की ही अंधश्रद्धा आहे म्हणून, पण छत्रपती शिवाजी आहे आमचा आहे, त्यावेळीच त्या व्यवसायामध्ये खूप मोठी वाढ होते आणि त्याला सगळ्या प्रकारची त्याची भरभराट अनुभवायला येते. बाबांबरोबर मी टेम्पो चालवत, मी सुट्टी जेव्हा असायची तेव्हा मी त्यांच्याबरोबर जायचो आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये बाबा स्वतः रिक्षा चालवत होते, स्वतः टेम्पो चालवत होते आणि ड्रायव्हर ठेवून व्यवसाय करण्याची ती वेळ नव्हती. आणि मग त्याच्यामुळेच मला त्यांच्या शेजारी बसून केमिकलच्या कंपन्या असतील, मग वेगवेगळे घराची सामानं आणायची असतील किंवा मग दुधाच्या काही कॅन आणायचे असतील, अशा वेगवेगळ्या उद्योगांच्या मध्ये जायला मिळायचं. आणि त्यावेळी मला आठवत आहे की ह्या वेगळ्या गाडीचं जेव्हा लोडिंग अनलोडिंग होत असतं त्यावेळी मी हळूच त्या कंपन्यांमध्ये डोकवत असेल की यार इकडे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय होत आहे, ही कंपनी प्रत्यक्ष काय करते. आणि त्यावेळी मला असं आठवत आहे की तेव्हाच तो एक मनामध्ये अंकुर निर्माण झाला की अरे ह्या कंपन्या जशा आहेत तशी आपली पण एखादी कंपनी असू शकेल का, आपण पण एखादी इंजिनिअरिंग कंपनी चालू करू शकतो का, आपण सुद्धा एखादं केमिकल फॅक्टरी आपली असू शकते का, आपण सुद्धा काहीतरी असं डबे बनवण्याचं किंवा ॲटोमॅटिक मशीन आपल्याकडे असतील का. म्हणजे जे आपण म्हणतो की इंडस्ट्रियल व्हिजिट्स या आताच्या ज्या नवीन मॅनेजमेंटच्या ज्या तंत्रामध्ये जे खूप महत्त्वाचं म्हटलं जातं, ते तंत्र मला खूप लहानपणीच बाबांच्या बरोबर टेम्पोच्या ट्रान्सपोर्टच्या व्यवसायातून जात असताना मला त्या अनुभवाला मिळालं. आणि मनोमन मी असं एक ठरवलं की अर्थात त्यावेळेचा काळ वेगळा होता, अत्यंत गरिबीची परिस्थिती होती, एक खूप गरिबीची असं नाही म्हणता येणार, पण मला चांगलं आठवतं की शाळेमध्ये असताना मला कधी आम्हाला ट्रीपला जायला मिळायचं नाही. ते म्हणायचे की कशाला जायचं ट्रीपला, शाखेच्या ट्रीप वगैरे असतील तर संघाचे असतील तिथे बाबा पाठवायचे. कपडेसुद्धा आता सगळ्यांकडे कपडे आपण बघतो की मुलांकडे एवढे कपडे असतात तर फक्त 2च कपडे असायचे. म्हणजे दिवाळीला एक कपडा कधीतरी घ्यायचा नवीन आणि शाळेचे कपडेसुद्धा 2च असायचे. तर नेहमी असं वाटायचं की बाकीची जी मुलं असायची तर ती खेळणी आणत असत. आमची खेळणी म्हणजे टायर वगैरे होते, म्हणजे जे
टायर खराब झालेले टायर असतात, सायकलचे टायर असतील किंवा रिक्षाचे टायर असतील, तर हे खेळणं त्या टायरने आमच्या इथे बाग होती त्याच्यामध्ये फेऱ्या मारणं. पण सगळी चाळीतलीच मुलं होती आणि सगळे सम आर्थिक स्थिती होती, त्यामुळे कधी त्यावेळी असं वाटलं नाही की आपण खूप गरीब होत म्हणून. आणि हे सगळं चालू असताना जसं म्हटलं की टेम्पोतून जात असताना त्यांच्याबरोबर हा एक मनामध्ये अंकुर निर्माण झाला की कुठेतरी आपल्याला आर्थिक स्थिती ही आपली कमी आहे आणि आर्थिक स्थिती आपली चांगली होण्यासाठी आपण एखादं काहीतरी, ही जशी फॅक्टरी आपण बघतोय तशी एखादी फॅक्टरी आपली असायला पाहिजे. दुसरं असं वाटायचं की जेव्हा मी काकांकडे इथे परळला यायचो, नरे पार्कचे इथे फिंडले हाऊस आहे, तिथे आमचे मोठे काका राहत होते आणि ते सेक्रेटरिएटमध्ये सर्व्हिसला होते. तर त्यांचे जे सगळे माहेरचे लोक होती ते महाजनी म्हणून सगळे होते आणि खूप शिकलेले लोक. आणि महाजनी सगळे तिकडनं राजस्थानमधून त्यांचं ते काकूचं माहेर होतं आणि अत्यंत श्रीमंत सगळे लोक होते. तर आम्ही प्रभुदेसाई सगळे कोकणातले, त्यामुळे आम्ही असे बाहेर असायचो आणि महाजनी सगळे आतल्या बेडरूममध्ये असायचे. तर मला अजूनही आठवत आहे की आता तो मोठा याचा विषय नाही आहे, पण श्रीमंत आणि शिक्षण याचा चांगला सगळ्याला जिथे पैसा तिथे पैसा असं जे आपण म्हणतो. आणि त्यावेळीसुद्धा कसा संस्कार मनामध्ये झाला की नाही, आपण पण खूप श्रीमंत झालं पाहिजे, आपण पण खूप शिकलो पाहिजे. आणि मग आम्हाला असं ते थोडे असे, मी दिसायला पण गावंडळच होतो, कारण तुम्हाला माहिती आहे की आर्थिक स्थिती चांगली नसते तर चांगले कपडे तुम्ही घालू शकत नाही. आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतरसुद्धा एक तो न्यूनगंड कायम होता की आपली आर्थिक स्थिती चांगली नाही आहे. पण शाखेमध्ये जात असल्यामुळे निरनिराळे प्रचारक होते, किंवा प्रथम वर्ष झालं माझं, द्वितीय वर्ष झालं, संघ शिक्षा वर्गामध्ये जाऊन आलो आणि ते जे काही विचाराचं बीज मनामध्ये रोवलं गेलं. बाबा जेव्हा टेम्पो चालवून येत असत तेव्हा शाळेत गेलं की नाही विचारत नसत, पण संघाच्या शाखेमध्ये गेलास की नाही हे ते आवर्जून विचारायचे. आणि जर का शाखेमध्ये गेलो नाही आम्ही, तर मला आठवतं की ओणवं उभं आमच्या चाळीतल्या त्या पॅसेजमध्ये आम्ही ओणवे उभे असायचो आणि जेवायला मिळायचं नाही आम्हाला, त्या रात्री जेवण नाही, मग आम्ही त्यातली शाखा बुडवतोय. आणि संघ संस्कार म्हणजे आता आमची पितांबरीची 50 प्रोडक्ट आहेत, पण शाखेमध्ये जे शरीर मन बुद्धी ही जी काय तयार झाली, नेतृत्वाचा जो एक वारसा संघाच्यामध्ये मिळाला, त्याच्यामध्ये मी नेहमी जिथे जिथे कार्यक्रमात जातो तिथे मी नेहमी म्हणतो की पितांबरीने जरी 50 प्रोडक्ट बनवली तरी मी संघ संयोजक आहे, संघाचं प्रॉडक्ट आहे, RSSचं प्रॉडक्ट आहे. आणि ते संघाला मला नेहमी अभिमान वाटतो की बरेचदा असं वाटतं की संघ काय करतो, तर संघ माणसं घडवतो आणि त्याच्यापैकीच आम्ही घडलो. तिथे बाहेर लिहिलेलं आहे की आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, संघातलं एक पद्य पण आहे. आणि बाबांबरोबर जात असताना टेम्पोच्या माध्यमातून हा जो व्यवसायाचं एक बाळकडू मिळालं, त्याच्यानंतर बाबांना क्लिअरिंगचं ट्रान्सपोर्टचं मिळालं, जॉन्सन आणि पॉयशा. आणि एकदा असेच मी 12वीमध्ये होतो आणि 3 वर्षांनी मी ग्रॅज्युएट होणार. आणि बाबांनी आम्हाला सांगितलं की त्याने मी हिशोब करत बसलेले असायचे, रात्री त्यांची बिलं वगैरे बनवायचे. आणि आमचं टेम्पोतनं ट्रक बाबांनी घेतले, विक्रम ट्रान्सपोर्टचं अजून काम मोठं झालं. आणि त्या व्यवसायाच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुला महिन्याला 12,000 रुपये तुला मिळवले पाहिजे. तर हे जे काही आपलं स्वतःचं घर आहे आणि आमच्याकडे एक गाडीसुद्धा त्यावेळी आलेली होती, आणि ते जर का तुला राखायचं असेल तर तुला महिन्याला 12,000 रुपये मिळवले पाहिजे. मी BSc होणार होतो आणि त्यावेळी माझ्या असं मनात आलं की आपल्याला जर का BSc झाल्यानंतर नोकरी करायची ठरवली तर त्यावेळी ह्या काळ साधारण 1985 साल 85-86, तर त्यावेळी 3,000 रुपये 4,000 रुपये पगार म्हणजे खूपच. म्हणजे आत्ता 25,000 रुपये पगार जसं का आपण सांगितलं किंवा 50,000 रुपये सांगितलं, 5,000 म्हणजे त्यावेळेचे 5,000 म्हणजे आत्ताचे 50,000, तर चला, तर 5,000 रुपये किंवा 3,000 रुपयेच पगार मिळाला असता. आणि बाबा तर सांगत होते 12,000 रुपये मिळालं पाहिजे. आणि ते दादा गावकर आहेत, त्यांना माहिती आहे की बाबा म्हणजे आमचे एकदम भयानक स्ट्रिक्ट, आणि जरासुद्धा चूक झाली की तुम्हाला शिक्षा किंवा तुम्हाला फायरिंग मिळणारच. आणि त्यामुळे बाबांचा दरारा खूप होता आणि भीती पण वाटायची त्यांच्यावर. त्यामुळे मी असं ठरवलं की बाबांच्या ट्रान्सपोर्टच्या व्यवसायामध्ये आपण काही काम करायचं नाही. ट्रान्सपोर्टचा व्यवसाय जरी शिकायला मिळालं, त्याच्यातूनच मला जरी प्रोत्साहन मिळालं, तरी शक्यतो ट्रान्सपोर्टच्या व्यवसायामध्ये जायचं नाही. आणि मग 12,000 रुपये पण मिळवले पाहिजेत.
ग्रॅज्युएट झालो. बाबांना असं वाटत होतं की मी टेल्कोमध्ये जावं आणि त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करावा, पण माझ्या मनामध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करू नये असंच होतं. आणि त्यावेळी अशी परिस्थिती पण आली होती की खूप टेम्पो आणि ट्रक हे बाजारामध्ये आलेले होते. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की टेम्पोची भाडी जी असतात तर आपण सुद्धा आपलं कॉन्ट्रॅक्ट असेल तर वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट जेव्हा रिन्यू होतं त्यावेळी दुसरा कोणी गेला आणि कमी भाडं जर का त्यांनी सांगितलं तर अर्थातच सर्व्हिस कितीही चांगली असली तरी काही त्यातले जे काही कारखानदार असतात ते कमी भाडं देणाऱ्याला प्रिफर करतात आणि त्यामुळे बाबांची काही कॉन्ट्रॅक्ट्स जात असत. आणि बाबांचा स्वभावसुद्धा थोडासा तापट आणि नियमांप्रमाणे वागणारे असल्यामुळे सुद्धा बऱ्याचदा काय व्हायचं की वेळेवरती जर का ते म्हणायचं की तुम्ही गाडी सांगितलीत की मी वेळेवरती पाठवतो तर तुम्ही पैसे पण वेळेवरती दिले पाहिजेत. आणि जे कोण वेळेवरती पैसे देत नसत त्यांच्याकडे मग बाबा गाडी पाठवत नसत. तर मला दोन गोष्टी त्यामुळून असं जाणवल्या की आपण स्वतः जरी किती शिस्तप्रिय असलो तरी समाज किंवा इतर लोक तेवढे शिस्तप्रिय नसतात आणि आपण थोडं सहन केलं पाहिजे. अर्थात किती सहन करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आणि त्यांच्या रागीट स्वभावामुळे सुद्धा त्यांच्या अनेक जे कारखानदार होते किंवा कॉन्ट्रॅक्ट होती ती तुटली. आणि माझ्या स्वभावामध्ये एक प्रकारचा शांतपणा आपला आणला पाहिजे. कारण सुरुवातीला मी सुद्धा तापट होतो, कारण त्यांचाच मुलगा म्हटल्यानंतर ते सगळं माझ्या DNA मध्ये जीन्समध्ये सगळे होत्या गोष्टी. त्यामुळे तापटपणा चालत नाही. मग म्हणतात की डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती साखर एवढं तर काय होणार नाही, पण शांत स्वभाव असला पाहिजे हे मात्र त्याच्यात त्यावेळी लक्षात आलं. आणि मग मी विचार केला की काय करायचं. BSc झालो आणि बाबांनी असं सांगितलं तुला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करायचा नाही ना, चल तुला एक डोंबिवलीच्या सारख्या ठिकाणी एक वेगळं युनिट चालू करून देतो. आणि त्यावेळी त्यांचे एक मित्र होते गोटूकाका देसाई म्हणून, आणि त्यांच्या मित्राचं A1 सिमेंट कंपनी नावाची एक सिमेंट कंपनी होती डोंबिवलीला. आणि ज्यावेळी अंतुले साहेब होते त्यावेळी आपल्याला माहिती आहे की सिमेंटचा कोटा होता. आणि ह्या लोकांनी काय केलं, सिमेंटच्या कोट्यामधलं सिमेंट ब्लॅकमध्ये विकून सिमेंटचा ती मोझॅक टाईलची फॅक्टरी चालवलीच नाही. ते सिमेंट विकायचं आणि त्यांना फायदा होत असे. त्यामुळे सिमेंटची कंपनी चांगली होती पण ती कधी चालली नाही. आणि ती मग जेव्हा सिमेंट फ्रीली मिळायला लागलं त्यावेळी स्पर्धेमध्ये हे लोक टिकले नाहीत आणि मग त्यांनी कंपनी विकायला काढली. ती कंपनी आम्ही चालवायला घेतली. मला कसलाही अनुभव नव्हता. तर बाबांचे दुसरे एक मित्र होते पुण्याला आणि तिथे मग त्यांच्याकडे जाऊन मी महिनाभर पुण्याला माझ्या आत्याकडे राहिलो आणि तिकडनं त्या मोझॅक टाईल्स कशा बनवायच्या याचं प्रशिक्षण घेतलं. आणि त्या प्रशिक्षणाच्या मधून मग इकडे डोंबिवली इथे कारखाना सुरू करायचं ठरवलं. फॅक्टरी ती पूर्णपणे बंद पडलेली होती आणि रेल्वेने जायचा अजिबात अनुभव नव्हता. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा सगळं आवरायचं आणि पटकन डोंबिवलीला जायचं. आणि ते सगळं कंपनी चालू केली. बाबांनी एक त्यांचे भाऊ होते विठोअण्णा प्रभुदेसाई म्हणून, ते माझ्याबरोबर त्यांनी दिले मदतीला. आणि बाबांचा स्वभाव असा होता की एकदा ते सांगितलं की तिकडे ते बघायला जात नसत. म्हणजे तुझं तू कर. म्हणजे एका अर्थी ते नंतर खूप चांगली पण गोष्ट होती. बऱ्याचदा काय असतं की आपल्याला ज्या काही अडचणी येतात त्या आपल्या आपण जर का सोडवल्या आपल्या स्वानुभवांवरून तर तुम्ही खूप लवकर शिकू शकता. आणि त्याच्याप्रमाणे मी सुद्धा सुरुवात केली. सगळं जम बसवला आणि तिथे ग्रे सिमेंट आणि व्हाईट सिमेंट अशा मोझॅक टाईल्स मी बनवत होतो. तुम्हाला माहिती असेल एक ब्रास तिथे असं ते मोजलं जायचं. म्हणजे 100 स्क्वेअर फुटाला जेवढ्या टाईल्स बसवावे लागतात त्याला एक ब्रास म्हणत असत. आणि 200 ब्रास जर का आम्ही टाईल्स बनवल्या असत्या तर आम्ही प्रॉफिटमध्ये आलो असू. जे मॅनेजमेंटचे स्टुडंट आहेत किंवा जे ज्यांना थोडं व्यवहाराची माहिती आहे त्यांना ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे ना नफा ना तोटा असं जे असेल ते 200 ब्रास एवढ्या लाद्या बनवल्या पाहिजेत. तर आमच्याकडे ते कामगार होते ते कुशल कामगार होते आणि त्यांनी सांगितलं की साहेब आपण जर का व्हाईट सिमेंटच्या टाईल्स बनवल्या तर त्याच्यामध्ये फायदा जास्त असतो. मी म्हटलं ठीक आहे. तर व्हाईट सिमेंटच्या टाईल्स बनवायच्या आणि त्याचं प्रोडक्शन जर का जास्त हवं असेल तर त्यांनी सांगितलं की आम्ही एक डोलोमेट नावाची पावडर तिथे वापरत होतो. आणि ती डोलोमेट पावडर ती सरफेसला आपल्या जर का गृहिणींना माहिती आहे की तांदूळाचं पीठ आणि रवा याच्यामध्ये फरक आहे. तांदूळाचं पीठ जे असतं ते एकदम मऊ असतं बारीक असतं
आणि रवा असतो हा थोडा बोटांना चरचरीत लागतो. तर मला त्यातलं बारकावा माहिती नव्हता की प्रोडक्शन जास्त मिळण्यासाठी ते जे टाईल्स होत्या त्या त्यांना आधी ते सगळं मिश्रण हाताने मिक्स करायला लागत असे आणि रवाळ पावडर जर का असेल तर त्यांना मिक्सिंग जास्त करायला लागत नव्हतं आणि पिठासारखी जर का पावडर घेतली तर त्यांच्या हातामध्ये गोळे यायचे. आणि मी म्हटलं ठीक आहे, प्रोडक्शन जास्त मिळणार आहे पण गुणवत्तेवरती काही परिणाम होणार नाही आहे, तर आपण ही पावडर जी आहे रवाळ पावडर आपण वापरूया. आणि रवाळ पावडर आम्ही घेतली आणि ती त्याच्या मोझॅक टाईल्स बनवल्या, लोकांकडे नेऊन त्या लावल्या आणि लोक नंतर तक्रार करत आले. त्यांना लक्षात आलं की त्या टाईल्स धुतल्यानंतर संध्याकाळपर्यंत त्या काळ्या पडत होत्या. मग डोळ्यांना त्या गुळगुळीत दिसत होत्या पण त्याच्यामध्ये त्या रवाळ पावडरीमुळे जी बारीक छिद्र होती त्याच्यामध्ये धूळ जाऊन बसायची. आणि मग असं झालं की त्या पूर्णच्या पूर्ण लाद्या आम्हाला त्यांना बदलून द्याव्या लागल्या आणि प्रचंड मोठं नुकसान झालं आणि तो कारखाना आम्हाला विकावा लागला. आणि माझ्या आयुष्यातला मला जो क्वालिटीचा जो धडा आहे की गुणवत्ता जर का चांगली नसेल आणि कामगारांवरती किंवा कोणावरती तुम्ही अवलंबून राहू शकत नाही. आणि आम्हाला साधारण 7-1 लाखाचा त्यावेळी फटका बसला. पण बाबाने अजिबात त्यावेळी असं मला दाखवलं नाही की तू फार मोठी काहीतरी चूक केलेली आहेस आणि तू गाढव आहेस आणि आता कुठलाही धंदा करू नकोस आणि आता माझ्या ट्रान्सपोर्टच्या व्यवसायामध्ये गपचूपपणे काम करायला लाग. मी त्यांच्या मनाचा मोठेपणा त्यावेळी मला दिसून आला की त्यांनी सांगितलं की तुला जर का ट्रान्सपोर्टमध्ये काम करायचं असेल तर तू ट्रान्सपोर्टमध्ये काम कर. आणि मला त्याच्यामध्ये कसं लक्षात आलं की कुठेतरी आपलं चुकतं आहे. खूप असं एक मनाला विषण्णता आली की आपण खरोखरच धंदा करायला नालायक आहोत का आणि अपयश आलं तर पुन्हा आपल्याला यशस्वी होऊ शकू की नाही. मग बाबांनी एक सांगितलं होतं की तुला जर का नोकरी असती तर तू 8 तास काम केलं असतंस. तर नोकरी नसतानासुद्धा तू चरित्र वाच, वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास कर, उद्योजकांचं मुलाखती घे किंवा त्यांच्याकडे जाऊन बघ ते उद्योग कसा करतात. आणि मी असं ठरवलं की आपलं जे BScचं शिक्षण आहे त्याच्या आधारेच एखादा उद्योग आपण दुसरा चालू करावा. बाबा अत्यंत दूरदृष्टी असलेले होते आणि आमचं जे घर होतं अनंत स्मृती म्हणून, म्हणजे आमच्या आजोबांच्या नावावरून अनंत स्मृती असं नाव ठेवलेलं होतं. त्याच्या तळमजल्यामध्ये 1000 फुटाची जागा त्यांनी उद्योगासाठी ठेवलेली होती. हे ट्रान्सपोर्टचं त्यांचं ऑफिस स्टेशनच्या जवळ होतं पण मी समजा काही उद्योग चालू केला तर 1000 फूट जागा तयार असावी हा त्यांचा त्याच्यामागचा हेतू होता. आणि मग त्या जागेमध्ये मी काही केमिकल्स आणली आणि आपल्याला माहिती आहे की जिल्हा उद्योग केंद्र असतात, पुस्तकं असतात खूप, तर लिक्विड सोप असेल, क्लिनिंग पावडर असतील, अशा प्रकारची फॉर्म्युलेशनची पुस्तकं आणून ती बनवायला सुरुवात केली. बाबांचे एक दुसरे मित्र होते ते अरविंद गोरे म्हणून आणि ते एका केमिकल फॅक्टरीमधनं रिटायर झालेले होते. तर त्यांनी असं बाबांना विचारलं की रवी आता मोकळा आहे तर आम्ही पार्टनरशिपमध्ये काही धंदा करू शकतो का, कारण तुमच्याकडे जागा आहे खाली. आणि मग AV म्हणजे A म्हणजे अरविंद आणि V म्हणजे वामन असं ते AV प्रॉडक्ट्स अशा नावाचं पार्टनरशिपची एक कंपनी आम्ही त्या अनंत स्मृतीमध्ये चालू केली. आणि मग वेगवेगळी उत्पादनं बनवत असताना असं बाबांचं सतत लक्ष असायचं आर्थिक यांचं काय चाललेलं आहे, कारण ते अकाउंट्स डिपार्टमेंटमध्येच होते रेल्वेमध्ये आणि 19 वर्ष अकाउंट्समध्ये घालवले असल्यामुळे रोजचे हिशोब, बँकेतले किती यांची आवक आहे, यांचा सेल किती होतो आहे याच्यावरचं त्यांचं आमच्यावरती त्यांचं बारीक लक्ष असायचं. आणि त्यावेळी आम्ही त्यांची जी काही आधीची ट्रान्सपोर्टची कॉन्ट्रॅक्ट होती त्याच्यामध्ये ताजमहल हॉटेल असेल किंवा वेगवेगळे कॅटरर्स होते त्यांना आम्ही एक सॉलिड फ्युएल जे आपण असतं की बुफे पार्टीला खाली जे एक पांढरं असं ते एक मेणासारखं वस्तू असते किंवा असे छोटे डबे असतात, तर ते एकदा अन्न गरम केल्यानंतर ते परत गरम करायला पाहिजे, ते आमचे मोनोपोली आयटम होता. आणि अनेक प्रॉडक्ट होते, क्लिनिंग पावडर होत्या, त्याच्यानंतर लिक्विड सोप होते. आम्ही एअर इंडियामध्ये एक हायड्रोक्लोर नावाची पावडर आम्ही देत असू. 1 वर्ष 1.5 वर्ष झालं आणि बाबांनी विचारलं तुमचं काय प्रॉफिट किती मिळतो. आम्हाला काय प्रॉफिट पण काढता येत नव्हता. आणि बाबांनी त्यावेळी सांगितलं की त्यांनी हिशोब सगळे बघितले आणि त्यांना की महिन्याला आम्हाला 2000 रुपये नेट प्रॉफिट मिळत होता. म्हणजे जेव्हा मी तो मोझॅक टाईल्सचा व्यवसाय सुरू केला त्याच्या आधी 12,000 रुपये महिन्याला मिळायला पाहिजे होते. त्या मोझॅक टाईल्सच्यामध्ये लॉसच होता सगळा. आणि आता हा 2000 रुपये प्रॉफिट. बाबा म्हणले सगळं बंद करा. आणि त्यांनी मला असं विचारलं की बाबा हे एकतर त्या गोऱ्यांना सगळं देऊन टाका किंवा गोऱ्यांकडनं ही सगळी फॉर्म्युलेशन्स किंवा त्यांना सांगा की आम्ही करतो. आणि त्यांनी असा एक तोडगा काढला, मीटिंग घेतली
की हा जो काही एबी प्रोडक्टचा व्यवसाय आहे हा तुम्ही घेऊन जा आणि आम्हाला दर महिना 1,000 रुपये तुम्ही द्यायचे जोपर्यंत हे नाव वापरत असाल तोपर्यंत, किंवा आम्ही हे सगळं चालवतो आणि एबी प्रोडक्टचं नाव आम्ही जोपर्यंत चालवतो आहे तोपर्यंत आम्ही तुम्हाला 1,000 रुपये देऊ. गोऱ्यांचा LICचा बिझनेस होता आणि त्यांनी सांगितलं की माझ्याकडे काही जागा नाही आहे आणि 1,000 रुपये तुम्ही मला द्या तर मी LICमध्ये गुंतवून माझे 1 कोटी रुपये होतील. आणि मग तो व्यवसाय गोरे बाहेर पडले आणि मी आणि बाबा मग आम्ही पार्टनर झालो. मला एकदा पुन्हा एक धक्का बसला की आता काय करणार. पण त्यावेळी बाबांनी जे सांगितलं होतं की 8 तास काम केलं पाहिजे आणि त्यावेळी मग मी इकॉनॉमिक टाइम्स असेल, टाइम्स ऑफ इंडिया, बिझनेस इंडिया ही सगळी मॅगझिन्स वाचायला सुरुवात केली होती की आपल्याला जर का उद्योग करायचा आहे आणि जर का आपल्याला तो व्यवस्थित करायचा आहे तर मॅनेजमेंट हा शब्द एक सारखा त्यावेळी पेपरांमधनं मासिकांमधनं येत होता. बरेच उद्योजक जे असतात, आत्तासुद्धा मी सॅटर्डे क्लबमध्ये काम करतो किंवा उद्योगानुभव प्रतिष्ठानमध्ये किंवा लघुउद्योग भारतीमध्ये, तर मॅनेजमेंट ह्या शब्दाला बऱ्याच लोकांना अनुभव आणि शिक्षण ह्याची गल्लत बरेच जणं करतात. तर माझं असं सगळ्या उद्योजकांना किंवा ज्यांना उद्योगात यायचं आहे तर मॅनेजमेंट हे शिकलंच पाहिजे. किंवा आमच्याकडे आता सुद्धा जे मॅनेजर आहेत ते टेक्निकल सगळे लोक असतात, डॉक्टर्स असतात, PhD असतात, इंजिनियर असतात, पण त्यांनी मॅनेजमेंट केलेलं नसतं. तर लगेच आपल्याला कळतं की हे कच्चं मडकं आहे म्हणून. म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलता त्यांना बिझनेस समजतच नाही त्यांना. आणि मला पण तेव्हा समजतं की आपल्याला काहीतरी चुकतं आहे या ह्याच्यामध्ये. आणि मग मी ठरवलं की आपल्याला DBM तर ठाणा कॉलेजला होता, म्हणजे MBA वगैरे एवढं काही फॅड नव्हतं. आता कसं कोणी जे कोणाचं तर MBA होतं, पण MBAमध्ये कसं स्पेशलायझेशन असतं. म्हणजे MBA इन फायनान्स, MBA इन HR, MBA इन प्रोडक्शन, MBA इन मार्केटिंग. तर उद्योजकाला सर्व गोष्टी यायला पाहिजे. आता काही कोर्सेस निघालेले आहेत. वेलिकरला फॅमिली मॅनेज बिझनेस म्हणून एक चांगला कोर्स सुरू झालेला आहे की ज्यांची मुलं ही फॅमिली बिझनेसमध्ये आहेत त्यांना सर्व विषयाचं ज्ञान पाहिजे. म्हणजे एकाच विषयामध्ये ज्ञान तुम्ही घेतलं तर तुम्ही नोकरी चांगल्या प्रकारे करू शकाल, तुम्ही जनरल मॅनेजर व्हाल, तुम्ही व्हाईस प्रेसिडेंट पण व्हाल, पण तुम्ही उद्योजक होऊ शकत नाही. पण ठाणा कॉलेजला जो कोर्स होता तर त्याच्यामध्ये मात्र DBMमध्ये सर्व विषय होते आणि एंटरप्रेनरशिप म्हणजे उद्योजकता हा सुद्धा एक विषय होता. आणि शिक्षणामध्ये मला कधीही असा इंटरेस्ट वाटलाच नाही, कारण आमचं मैदानी सगळं खेळांमध्ये किंवा शाळेमध्ये सुद्धा रनिंग असेल या कॉम्पिटिशनमध्येच मी सगळी बक्षिसं मिळवलेली होती. आणि अभ्यासामध्ये 60 ते 80% मार्कच असायचे, त्यामुळे कधी नंबरचा तर प्रश्नच नसायचा. आणि आम्ही बाबा ते 60% आहोत त्याच्यातच आम्हाला आनंद असायचा. आणि मग लक्षात आलं की नाही तिथे मला तो सूर सापडला असं म्हणायला हरकत नाही. आणि सर्व विषयांचं जेव्हा ते DBM शिकलो तेव्हा त्या DBMच्या वर्गामध्येच आम्हाला तिथे कोलगेटमधले मॅनेजर होते आणि त्याने आम्हाला पहिल्यांदा FMCG हा शब्द मी ऐकला, म्हणजे फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स. मला लक्षात आलं की फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी काही उत्पादनं आपण वापरतो त्याला फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स असं म्हणतात. आणि आम्ही जे व्यवसाय करत होतो ते आम्ही ताजमहल हॉटेलला सप्लाय करत होतो, काही कॅटरर्सना सप्लाय करत होतो. बाबासुद्धा जे काही ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत होते ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आम्ही जाऊन देत होतो. त्या कंपनीने नाही म्हटलं की आमचा धंदा बंद, किंवा दुसरा एखादा सप्लायर कमी रेटमध्ये कोणी माल द्यायला लागला की आमचा धंदा तिथे त्यावेळी चढ उतार आमचे व्हायचे. आणि बऱ्याचदा तिथे इव्हन अगदी ताजमहल हॉटेलमध्ये सुद्धा जे परचेस डिपार्टमेंट असतं ते करप्ट होते. म्हणजे त्यांना धंदा तुम्हाला चेक देताना 1% किंवा 2% त्यांचं कमिशन परचेस मॅनेजरला हे त्यावेळीसुद्धा द्यायला लागत होतं. आताची परिस्थिती तर मला माहिती नाही. आणि संघ शिक्षा मी संघामध्ये वाढलेलं असल्यामुळे कोणालाही असं काहीतरी पैसे अंडर द टेबल देणं हे मला तो एक व्यवसाय न करण्यासाठीचं सुद्धा असं वाटत होतं की हे आपल्याच्याने काय होणार नाही. आणि मग त्यासाठी FMCG म्हटल्यानंतर प्रत्येक जो कोण माणूस आहे हा आपला ग्राहक आहे. आणि मग ही जेव्हा कल्पना तिथे आली त्यावेळी माझ्या मनातनं आमची सगळी जी प्रॉडक्ट होती ती डोळ्यासमोरून सरकायला लागली. आणि ह्या प्रॉडक्ट आम्ही जी इन्स्टिट्यूशनल ज्याला सेल म्हणतात, म्हणजे आम्ही ताजमहल हॉटेलला देत होतो, सप्लाय करत होतो, तर आपण हे एखादं प्रॉडक्ट ह्याच्यातलंच आपलं कन्झ्युमर प्रॉडक्ट होऊ शकतं का. आणि माझ्या अंगावरती असं रोमांच उभे राहिले एकदम की त्या कल्पनेनेच एकदम मी असं भारावून गेलो. आणि त्यांनी शिकवलं होतं की Me Too प्रॉडक्ट असता कामा नये, जे ब्रँड नेम असेल, जाहिरात असेल, हे सगळे विषय मला त्या DBMमध्ये शिकायला मिळाले. डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट असं त्या कोर्सचं नाव होतं. आणि कॉप शाईन नावाची आमची एक पावडर होती. कॉप म्हणजे कॉपर शाईन करणारी पावडर. आणि आम्ही ती 20 किलो ताजमहल हॉटेलला आम्ही सप्लाय करायचो.
पण संघाचं काम करत असताना अनेक स्वयंसेवकांच्या घरी जायला लागत असे आणि त्यांच्या घरी जात असताना माझं एक लक्ष असे, त्यावेळी त्यांच्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत, कारण स्वयंसेवक सगळे स्वयंपाकघरापर्यंत जातातच, दादांना जाणीव असेल त्याची, आणि त्या सगळ्या म्हणजे आम्हाला ते लोकांची स्वयंसेवकांची घरं म्हणजे आपलीच घरं आहेत. तर तिथे पितळ्याचे डबे असे लाईनीत लावलेले असायचे, किंवा जे देव्हारा असायचा तिथे तांबे पितळेची भांडी असायची, किंवा त्यांच्या बाथरूममध्ये किंवा त्या न्हाणीघरामध्ये गेलं तर तो पूर्वीचा एक बंब असायचा गरम पाणी करण्यासाठी, गंगाळी असायची, पितळ्याच्या बादल्या असायच्या. तर माझ्या डोळ्यासमोर असं आलं की कॉपशाईन जी आहे ही जर का आपण कन्झ्युमर प्रोडक्ट जर का आपण केलं तर काय होईल. आणि मी घरी आलो आणि सगळ्यांना सांगितलं की कॉपशाईन जी आहे ही आपण ह्याला काहीतरी आपण बदलून ही आपण कन्झ्युमर प्रोडक्ट आपण करू शकतो का. आणि मग मी काय केलं, आमचे जे प्रिन्सिपल होते मॅनेजमेंटचे त्यांना मी भेटलो आणि त्यांना विचारलं की अशी आमची कॉपशाईन नावाची पावडर आहे ती त्यांना नेऊन दाखवली एका पाकिटामध्ये घालून. तर ते म्हणाले की म्हणजे खरे मॅनेजमेंटचे आमचे जे प्रिन्सिपल ते, अरे आता स्टीलचा जमाना आहे, हे तांबा पितळ वगैरे, आता तू काय घड्याळ्याचे काटे काय उलटे फिरवणार आहेस का. मी एकदम एक क्षणभर असं दुःखी झालो की अरे हे काय सांगतायत. पण मला विश्वास होता, कारण मी सगळ्यांच्या घरोघरीचं जात होतो आणि आम्हाला पण दिवाळीमध्ये किंवा सणासुदीला तांबे पितळची भांडी आई पण घासायला लावत असे, आणि मग ते चिंच, राख, ताक किंवा असं काहीतरी घेऊन नारळाच्या शेंड्या, आणि तांबा पितळ तर कधी चांगलं निघतच नसे. मला खात्री होती, म्हणजे गट फिलिंग जे असतं उद्योजकाला, आपण काय करतोय. मी मोझॅक टाईल्स बनवत होतो त्यावेळीची गोष्ट वेगळी होती, आणि हे जेव्हा कॉपशाईन आपण स्वतः ही जी पावडर आम्ही स्वतः घरी बनवत होतो, कारण आमच्याकडे कामगार कोणीच नव्हता, सप्लाय जेव्हा करायचा वेळ यायची तेव्हा आम्ही स्वतः, बाबासुद्धा आमच्याबरोबर कामाला असायचे, ती बॅच बनवायची, ती सगळी केमिकल त्या पाउचेसमध्ये किंवा गोणीमध्ये पॅक करायची आणि टेम्पोबरोबर आपण स्वतः घेऊन डिलिव्हरी करून यायची. त्यामुळे मला लक्षात आलं की जरी सर जरी म्हणत असले तर मग माझ्या मनामध्ये हट्टालाच पेटलो की या सरांना दाखवायचंच आपण की हे कॉपशाईन आम्ही हे प्रोडक्ट कन्झ्युमर प्रोडक्ट केलं. आम्ही घरी आलो आणि सगळ्यांना त्या आपण जे लग्नाच्या वेळी पेढे आपण देतो त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात त्याच्यामध्ये सगळ्या सॅम्पल भरले आणि सगळे नातेवाईक आणि मित्रमंडळी होती त्यांना ती पाउचेस दिली. त्याच्यावर मी हँडबिल छापलं आणि मग मला की ब्रँड नेम पाहिजे काहीतरी, कारण आम्हाला DBMमध्ये शिकवलं होतं की तुम्हाला जर का काही कन्झ्युमर प्रोडक्ट विकायचं असेल तर ब्रँड नेम पाहिजे. जसं कोलगेट होतं, हिंदुस्तान लिव्हरचा डेट साबण आपल्याला माहिती असेल, डिटर्जंट पावडर 501 होता, BB होता, सगळी डोळ्यासमोरून जायला लागली नावं फटाफट. आणि मग ह्याला नाव काय द्यायचं. तिथे गिरगावामध्येच एक दुसरे मॅनेजमेंटचे एक छोटी जाहिरात कंपनी चालवणारे होते. तर आम्ही त्यावेळी ब्रेन स्टॉर्मिंग आपण म्हणतो की खूप नावासाठीचं की नावात काय आहे, तर नावात सगळं काही आहे, की प्रत्येकाचं नाव आपलं युनिक आहे आणि नाव हे म्हणजे ते स्मरणाचा एक तो खेळ आहे डोक्यामध्ये. आणि मग तांबं आणि पितळ याला साफ करणारी पावडर, तांबं पितळ, मग पितळ्याला पीत असा शब्द आहे, मग तांबं, मग पितांबरी, म्हणजे पीत अधिक तांबं आणि पावडर हा स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे बरी, पितांबरी. म्हणजे आम्ही विचारलं पितांबरी कसं वाटतं आहे. पितांबरी, मग आम्ही लोकांना मित्रांना अरे पितांबरी, अरे पितांबर माहिती आहे, हे भगवान श्रीकृष्णाचं वस्त्र. तर पितांबरी काहीच नाही, कारण तो डिक्शनरीमध्ये शब्दच नाही आहे, पण तो कॉईन वर्ड आहे. दोन्ही तांबा आणि पितळ एकत्र करून झालेला शब्द. बरं, त्याला ब्रँड नेमचे सगळे नियम लागत होते. ब्रँड नेम कसं पाहिजे, जोडाक्षर असता कामा नये, 5 अक्षरांपेक्षा मोठा शब्द असता कामा नये, पटकन त्याचं स्मरण झालं पाहिजे, तो डोक्यात बसला पाहिजे, आणि ते काही जे काम असेल हे तांबं पितळ म्हटलं की पितांबरी असं ते डोक्यात पटकन आलं पाहिजे. ह्या सगळ्या व्याख्यांमध्ये बसणारं होतं. मग आम्ही ठरवलं की पितांबरी नाव याला द्यायचं आणि पितांबरी या नावाचं बारसं झालं. आणि मग आम्ही त्या हँडबिला छापली पितांबरी या नावाने, आणि तांबं पितळ चकचकीत करणारी पावडर असं त्याच्या खाली एक ओळ, त्याचं ते घोषवाक्य असतं. मग तांबा पितळ जुन्याची नवी करणारी जादू वगैरे, कारण ते डेमॉन्स्ट्रेशन, एखादं कुठलंही तांब्या पितळाचं भांडं असेल तर ते जरा जरी सुक्या पावडरने जरी घासलं तरी समोरच्या माणसाला ते एकदम ते लखलखीत झालेलं दिसायचं. पण पुन्हा अडथळा होता. आम्ही दुकानदारांकडे गेलो, ते पुन्हा सांगायला लागले की तांबं पितळ आहे कुठे, कारण त्यावेळी हळूहळू स्टीलची भांडी खूपच घरोघरी यायला लागलेली होती. आणि दुकानदारांचं एक वैशिष्ट्य काय आहे की जोपर्यंत डिमांड क्रिएट होत नाही, जोपर्यंत गिऱ्हाईक त्यांच्याकडे प्रोडक्ट मागत नाही तोपर्यंत ते ठेवत नाहीत. मग तो केमिस्ट असो, तो वाणी असो, आमचा वाणी पण होता शाह मुंशी आणि खिमजी, तर तो सुद्धा. आणि त्या वाण्याची एक गोष्ट सांगायची राहिली, जेव्हा मी लहान होतो एकदा 7वीमध्ये, तर त्या वाण्याकडेच आम्ही एकदा गेलो होतो. आणि ते तुम्हाला माहिती आहे की सामान जेव्हा आणायचं असतं
तेव्हा यादी करून देत असत आणि मग महिन्याभराने ते पैसे आई बाबा देत असत. तर मी असंच त्या वाण्याकडे गेलो होतो 7वीमध्ये असताना आणि आईने सांगितलं होतं ही वस्तू घेऊन ये. त्यांनी वस्तू त्याच्या माणसाने भरल्या. माझ्याकडे पैसे नव्हते. मी सांगितलं वहीमध्ये लिहून ठेवा. त्याने ती सांगितलं मागच्या महिन्यात पण पैसे दिलेले नाही आहेत आणि त्यांनी ती पिशवी अशी रिकामी ती सगळी सामान असं उलटं करून हलवली आणि माझ्या हातात दिली. मला त्या वाण्याचा असा राग आला त्यावेळी आणि ह्याला चांगला धडा शिकवला पाहिजे असं मनामध्ये आलं. डोळ्यात पाणी आलं त्यावेळी की अरे तू आम्ही काय तुझे काय पैसे बुडवत नाही आहोत आणि पुढच्या महिन्याला ते आई देईल. कारण आमच्याकडे पाहुणे आलेले होते आणि काही वस्तू ज्या पाहिजे होत्या त्या त्यांच्यासाठी खाण्यासाठी करण्यासाठी पाहिजे होत्या. आणि त्यावेळी असं हे जे सगळे प्रसंग असतात बरेचदा आपण काय करतो सोडून देतो आपण. पण ह्याच्यातनंच एक प्रकारची जी काही आपल्याला उद्योजकता किंवा आर्थिक स्थिती आपली चांगली यायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक अपमानाचं सुद्धा राज्य केलं. 7 प्रकारच्या शाळांच्या विरुद्ध ते लढत होते आणि त्यांना रामदास स्वामींनी जाण्याला की सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. हे परमेश्वराचं जर का अधिष्ठान नसेल तर आपण काहीही करू शकत नाही. आणि परमेश्वराचं अधिष्ठान आल्यानंतर सर्व गोष्टी सकारात्मक व्हायला लागतात. अर्थात परमेश्वर हा आपल्या ग्राहकामध्ये आहे. परमेश्वर हा आपण म्हणतो की ग्राहक हाच देव. समाजामध्ये परमेश्वर आहे. प्रत्येक माणसामध्ये परमेश्वर आहे. आणि मग आपण जेव्हा चांगल्या भावनेने की आपल्या उद्योगामधला जो काही आपण उत्पन्न मिळवतो तर CSR वगैरे आत्ता गोष्टी आल्या. बाबांचा आदर्श असा होता की आम्ही त्याच वेळेपासून आमच्या उत्पन्नातला नेट प्रॉफिटमधला 5% हिस्सा आम्ही सगळ्या समाजाला मग अंध विद्यार्थ्यांच्या शाळा असोत की कुठल्या संस्था असोत की संघाच्या ज्या काही संस्था आहेत वनवासी कल्याण आश्रम आहे विश्व हिंदू परिषद असेल त्यांना डोनेशन आम्ही देत होतो. म्हणजे या समाजामध्ये परमेश्वर आहे. समाजामध्येच संपूर्ण आपण समाज आहे म्हणून आपण आहोत आणि मग त्या समाजाकडूनच जी काही आपल्याला मदत मिळायला लागते ती जर का आठवण ठेवली तर मला असं वाटतं आपल्यापैकी प्रत्येकजण हा उद्योजक होऊ शकतो. कारण संघाचं जे एक गीत आहे की आम्ही पुत्र अमृताचे आम्ही पुत्र या धरेचे उभवून आज दाऊ भवितव्य मातृभूचे भवितव्य मातृभूचे. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मंडळाच्या उपक्रमांना आपल्या आर्थिक मदतीची गरज असते. आपल्या मंडळास आर्थिक मदत करायची असल्यास प्रवेशद्वारावर आमचा निधी संकलन कक्ष आहे त्याच्याशी संपर्क साधावा. तसेच प्रवेशद्वारावर पुस्तक प्रदर्शन व विक्री केंद्र सुरू आहे त्याचाही सर्व श्रोत्यांनी लाभ घ्यावा. ज्या श्रोत्यांना वाचनाची आवड आहे त्यांनी मंडळाच्या समर्थ ग्रंथालय कक्षाशी संपर्क साधावा. उद्या दिनांक 25 नोव्हेंबर रोजी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफले जाणार आहे. या दुसऱ्या पुष्पाचे वक्ते आहेत शास्त्रज्ञ डॉक्टर बाळ फोंडके. त्यांचा विषय आहे आठवणी अब्दुल कलामांचा. तसेच दिनांक 28 नोव्हेंबर रोजी शेवटच्या दिवशी होणारे भिडे गुरुजींचे व्याख्यान रात्री 8:30 वाजता न होता 8 वाजता सुरू होईल याची नोंद घ्यावी. यानंतर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आजचा भाग्यवान श्रोता जाहीर करावा. क्रमांक 53 यानंतर होईल संपूर्ण वंदे मातरम. क्रमांक 53च्या भाग्यवान श्रोत्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. या भाग्यवान श्रोत्यास ₹500ची पुस्तकं आमच्या ग्रंथ विक्री प्रदर्शन केंद्रातून घेता येतील. संपूर्ण वंदे मातरम होतं. संपूर्ण वंदे मातरम. वंदे मातरम वंदे मातरम सुजन सुजला सुफला मलयज शीतला शस्य श्यामला मातरम वंदे मातरम. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं फुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं
सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् कोटि कोटि कंठ कलकल निनाद कराले कोटि कोटि भुजे द्रुत खर करवाले अबला केनोमा येतो बोले बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरम् वन्दे मातरम् तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदय तुम्ही मर्म त्वं हि प्राणात् शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती तो मारई प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे मातरम् वन्दे मातरम् त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी कमला कमलदलविहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि तां नमामि कमलाम् अमलाम् अतुलां सुजलां सुफलां मातरम् वन्दे मातरम् श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् भारत माता की